जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। शिक्षण पंढरी म्हणून संपूर्ण राज्यात ख्याती असलेल्या जामनेर शहरातील 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेला आज सुरुवात झाली। जामनेर तालुक्यात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आज तणावमुक्त पहिला पेपर दिला। सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी येऊन मोठ्या गुणागोविंदाने शिक्षण हे घेत असतात। तर आज त्यांचा 12वीचा इंग्लिशचा पेपर या ठिकाणी धारीवाल कॉलेज या ठिकाणी तो अतिशय शिस्त पद्धतीत आणि शांततेच्या वातावरणात पार पडताना आपल्याला दिसून येत आहेत। तर या ठिकाणी पोलीस शिपाई यांचा कडक बंदोबस्त सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे। नाशिक विभागीय मंडळाचा इंग्रजीचा पहिला पेपर या ठिकाणी सुरू आहे। आमचे केंद्र क्रमांक 860 हे असून आमच्या केंद्रावर एकूण 990 एवढी विद्यार्थी संख्या या ठिकाणी बसलेली। त्या विद्यार्थ्यांचे जवळपास आमच्याकडे 40 ब्लॉक या ठिकाणी आम्ही केलेले आहेत, अतिशय सुरळीत व्यवस्थितपणे। कारण जामनेरलाच एक प्रकारे सुरुवातीपासूनच आहे। आमचे संस्थाचालक असते, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असते, पोलिसांचं सहकार्य करतात। कोणताही त्रास या केंद्राला कधीही होतो असं वाटत नाही की 40 ब्लॉक या ठिकाणी परीक्षार्थ्यांचे चालू आहे की ड्रॉप सायलेंट हा जो काही प्रकार आहे अतिशय शिस्तीमध्ये आम्ही परीक्षा प्रत्येक वर्षी या ठिकाणी पार पाडतो। आमचं घोषवाक्य अशा प्रकारचं आहे की कॉपी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। अजूनपर्यंत किती शासनाचे पथकं बऱ्याच वेळेला येऊन गेले, प्रत्येक वर्षी येतात, तपासणी करतात, पण अजूनपर्यंत एकही केस कॉपीची आमच्या महाविद्यालयात आमच्या केंद्रावर आहे। महाविद्यालय धारीवाल महाविद्यालयामध्ये आज इंग्रजीचा पेपर आहे। 12वीची परीक्षा सुरू आहे। 40 ब्लॉक आहेत आणि जवळजवळ 1000 विद्यार्थी आहेत। जामनेर शहरातील सर्वांचे लाडके पत्रकार स्वर्गीय सतीश जाधव यांच्या हिरकणी या कन्येने राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षेत गोल्ड मेडल पटकावत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। तिला मिळालेल्या यशाबद्दल गुरुदेव सेवा आश्रमाचे गुरुदेव श्याम चैतन्य महाराज, जळगाव MIDCचे डेप्युटी इंजिनियर पवार साहेब, भूमापक अधिकारी बहिराम साहेब तसेच आमच्या JBN महाराष्ट्र न्यूजच्या टीमने तिचे अभिनंदन केले। रावेर तालुक्यातील चिनावल येथे आठवडे बाजारातील जागेवरून काही व्यापारी आणि विक्रेते यांच्यात दंगल उसळली। किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात दगडफेक झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। समाजकंटकांनी केलेल्या या दगडफेकीत महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत। पोलीस प्रशासनाने दंगलखोरांवर नियंत्रण मिळवले असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।